सखी सावली काव्यांजली। प्रीतम, आता तूही उखाणे घेण्याची प्रॅक्टिस सुरू कर। मी? अरे असं काय करतोस? आता तुझं लवकरच लग्न होणार आहे ना निक्स बरोबर? अंजली, तू सुद्धा तुझ्या ताईकडून ट्रेनिंग घे बरं का। तुझंही यंदा लग्न करून द्यायचंय। आशू, तू सुद्धा उखाणे पाठ करायला घे। अगं गरज पडेल केव्हाही। हा आई, अगं तिला कशाला? ती लहान आहे अजून, तिचं शिक्षण तरी पूर्ण होते। अगं असं कसं? समज आशूसाठी जर का एखाद्या चांगल्या श्रीमंत घरचं स्थळ आलं तर आपली तयारी असलेली बरी ना। ही पसंत पडली तर चांगला योग सोडून कसं चालेल, नाही का? चला आता सगळं झालं असेल तर एक स्पेशल गोडाची डिश आहे, मी आणते। चला चला, आता दोघांनी एकमेकांना भरवा। अरे काय आहे? लासाय काय? भरवा पटपट। दादा प्लीज भरव ना, आम्हाला पण खायचं आहे। एक काम कर, तूच सुरू कर। काव्या, आता तो उष्टा लाडू आहे ना, तू विशूला भरव। अगं उष्ट खाण्याने ना नवरा बायकोतलं प्रेम वाढतं। मी पण तुला काहीतरी स्पेशल गिफ्ट देणार आहे। खरंच का? ए सांग ना प्लीज प्लीज। ते उद्याच बघ तू। अक्काईला मनासारखं गिफ्ट द्यायचं हे किती दिवसांपासूनचं स्वप्न होतं माझं। आज ते पूर्ण होणार आहे। अक्काई खूप खुश होईल आज। काकू, तू हुशार का मारत बहिणीला भेट द्यायला चाललीस का? ते कानातले मी देणार आहे काव्याला, समजलं? खरं तर तिच्या लग्नातच जायचे होते, तुझा आजारपणाला राहून गेलं, पण आज मी माझी राहिलेली इच्छा पूर्ण करणार आहे। हरकत नाही काकू, तूच दे अक्काईला। शेवटी तिला आनंद होणं महत्वाचं आहे ना। विशू, हे आमच्या सगळ्यांच्या तर्फे छोटंसं गिफ्ट। घ्या घ्या, उघडून बघ आणि कसं वाटतंय ते सांग। वाव, आई, बाबा, पण मावशी, हे इतकं महागडं गिफ्ट? गुप्त्यांकडची गिफ्ट अशीच असतात, ग्रँड नाही वहिनी?
नाही म्हणजे या ब्रँडचं एक घड्याळ 1,00,000-1,15,00,000च्या खाली नसेल. अगं बाई, 1,00,000 घड्याळ अवघडच आहे. आणि हिच्यासाठी कशाला वॉच? ही कुठे जाणार आहे घालून? अरे विशू, तू तुझ्या कॉर्पोरेट इव्हेंट्स मध्ये घेऊन जा की हिला हे घड्याळ घालून. काय ग, जाशील ना? आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की तुम्हाला गिफ्ट आवडणं, ते आवडले की नाही बस. ठीक आहे, ठेवून दे. काय झालं? काय झालं म्हणून काय विचारतेस? बाहेर पाहिलंस? मधुरा मावशी आहेत ना, त्यांनी विश्वजितरावांना घड्याळ दिलेत भेट म्हणून. 1,15,00,000ची घड्याळ आहेत ती. त्यासमोर हे 25,000चं साधं सुद्धा बरं नाही वाटत ग द्यायला. अगं पण काकू, हे कानातले अक्काईला आवडले होते 12 वर्षांपूर्वी. पण अगं आता ती ह्या घरची सून आहे, तिलाही हे घेताना लाज नाही का वाटणार? नाही, नको. मी काय करते माहितीये का, उद्या किंवा परवा येईन इथं परत, आणि घरात कोणी पाहुणे मंडळी नाही ना, हे बघून काव्याला दे. अगं पण काकू, हे कानातले आज दिले तर त्याला महत्व आहे ना. आणि इतर कोणी किती महागाचं गिफ्ट देत आहे हे आपण कशाला बघायचं? आपण जे गिफ्ट देणार आहोत ना, त्यांना अक्काईला नक्कीच आनंद होईल. हे महत्वाचं नाही का? मला शहाणपणा शिकवू नकोस तू, समजलं? माझं जे ठरलं ते ठरलं. काय मग विश्वजित, सासूरवाडीकडून काय गिफ्ट मिळालं लाडक्या जावयाला? आय एम शुअर काहीतरी युनिकच गिफ्ट मिळालं असणार. वृंदा, काव्यासारखी गुणी मुलगी आमच्या घरात सून म्हणून आली आहे. अगं, हेच केवढं मोठं गिफ्ट मिळालंय आम्हाला. आता आम्हाला त्यांच्याकडून काही नको. अक्काईच्या लग्नाच्या वेळी ना, तिला हे असे सेम कानातले आवडले होते. तिला असेच कानातले घ्यायची खूप इच्छा होती. पुष्पांजली, तुम्ही पण वहिनींसाठी गिफ्ट आणलंय ना? द्या ना. अरे, अंजलीचं गिफ्ट आज मिळायलाच पाहिजे. तिचं गिफ्ट खूप महत्वाचं. तिचं गिफ्ट जर मिळालं नाही ना, तर तिचा आजचा दिवस सार्थकीच लागणार नाही. तिचं गिफ्ट नक्कीच काहीतरी स्पेशल असणार. हो, आणि तिने काहीतरी तिने काहीतरी स्पेशल गिफ्ट आणलंच असणार आहे ना वहिनीसाठी. लाडू, तू मला सरप्राईज देणार होतीस ना, आता तरी दे. अगं, काय झालं माहितीये का, मी विसरले ते घरी. आई, काही पण काय बोलतेस? घरी कुठे विसरलीस तू? अगं, अंजली सकाळी घेऊन आली होती ना, पर्स मध्ये ठेवलंय बघ. लाडू, जा बघू, घेऊन ये. मला हवंय माझं गिफ्ट.
लाडू अगं कानातले हे असे कानातले मला लग्नाच्या वेळी हवे होते. तुला अजून लक्षात होतं? बघू जरा. हा म्हणजे छान आहेत तसे, पण जरा ओल्ड फॅशन्ड वाटतायत. म्हणजे डिझाईन जरा जुनाट वाटतंय. 1 ग्रॅमचे आहेत का? अहो हो, सोन्याचेच आहेत ते कानातले. नाही म्हणजे कसं आहे, 1 ग्रॅम मध्ये हल्ली भरपूर डिझाईन्स मिळतात ना, म्हणून मला वाटलं की 1 ग्रॅमचंच असेल. वृंदा, तुला 1 ग्रॅमच्या दागिन्यांचं बरंच कळतं वाटतं. अंजली, खरंच खूप गोड आहेत कानातली. तुझा चॉईस ना खूप सुंदर आहे. छान दिसतील ना काव्याला. हो लाडू, मला हे गिफ्ट खूप आवडलं. आणि तसंही कुणी किती किमतीचं गिफ्ट दिलंय त्याच्यापेक्षा त्याच्या मागच्या भावना बघायच्या. माझ्यासाठी हे गिफ्ट खूप अनमोल आहे. अगदी बरोबर. काव्यावर जीवापेक्षा जास्त प्रेम आहे पोरीचं. काव्या खुश की अंजली खुश? काय बरं, मी काय म्हणतोय, एक गोष्ट मिस होते. आजच्या दिवसातलं सगळ्यात महत्वाचं आणि स्पेशल गिफ्ट. दादा, अरे विशू, तू काय आणलेस तिच्यासाठी? असं गिफ्ट यांनी आणलं होतं माझ्यासाठी गिफ्ट, म्हणजे मागवलं होतं. आज येणार होतं, पण काहीतरी घोळ झाला. येईलच 1-2 दिवसात, मग दाखवेन मी. भाऊजी तुझ्याशी कसेही वागले तरी तू नेहमी त्यांना सांभाळत आली आहेस. भाऊजींचा मान राखावा म्हणून सगळ्यांसमोर खोटं बोलतेस ना अक्काई. बरं मी काय म्हणतोय, कोणाला भूक लागली की नाही? लागले खूप. चला ना प्लीज जेऊया. वहिनी प्लीज. हे काय, हे गिफ्ट ठेवते आणि लगेच वाढायला घेते. ओके. आलेच. आई, आरसा मी तुझा, दर्पण माझे तू को. लाडू किती छान आहेत ग कानातले. घरपण लग्नाच्या वेळी सुद्धा फार आवडले होते मला. आज 12 वर्षानंतर मिळाले, तरी तितकाच आनंद होतो. पण काय ग, तू मला माझं गिफ्ट का देत नव्हतीस? अगं काकू म्हणाली की सगळ्यांसमोर कसं देणार ना, आपण नंतर देऊयात म्हणून. पण लाडू, अगं हे सोन्याचे कानातले घ्यायला खूप पैसे लागले असतील ना? तू कधी आणि कसे जुळवले सगळे? तुला फार कष्ट करावे लागले असतील ना? जमवले का अक्काई? आणि तुला खरं सांगू, या कानातल्यांसाठी पैसे जमवताना मला फक्त तुझा हा गोड चेहरा डोळ्यासमोर येत होता. हे कानातले तुझ्यावर किती शोभून दिसतील, खूप सुंदर दिसशील तू, हेच आठवत होतं मला. आणि त्यासाठी किती कष्ट करावे लागले असले ना तरी ते मला जाणवलेच नाही.
कारण माझी अक्काई आहेच तशी गोड, प्रेमळ, मायाळू. पुरे झालं माझं कौतुक. तू माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघितलास ना, आता मला तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा. हं? हे कानातले तू तुझ्या हाताने माझ्या कानात घालायचंस. त्यानंतर तुझ्या चेहऱ्यावर जो आनंद येईल ना, तो मला बघायचा. हे घे, ये. जिथे जिथे अडते पाऊले तिथे तुझी हलकीशी चाहुल दे. हसते तुझ्या सगळे सुखात रोजनी, हे तुझेच सारी माझी तूच पाऊल. थँक्यू लाडू. तुला माहितीये, तू ना माझी अत्तराची कोपी आहेस. म्हणजे ती उघडल्यावर कसं सगळ्या वातावरणात सुगंध पसरतो, मन प्रसन्न होतं, सगळे ताणतणाव विसरून जायला होतं. अगदी तसंच तू असलीस ना की खूप छान वाटतं. आणि माझी ही अक्काई अत्तरासारखी नेहमी सुगंधी राहावी, तिचं आयुष्य आणखी भरून जावं असं मला सारखं वाटत असतं. आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार. पुष्पांजली, इकडे केवढ्या सिरियस विषयावर डिस्कशन चालू आहे आणि तुम्ही इथे काय करताय? कोणता सिरियस विषय? खूप सिरियस विषय आहे. सगळ्यांसोबत बसून आईस्क्रीम खाण्याचा आनंद. काय तुम्ही काहीही बोलत असता. काही? अरे, आपल्या माणसांसोबत बसून असं आईस्क्रीम खाणं, आईस्क्रीम खाता खाता गप्पा मारणं, हा काय काही आणि किरकोळ विषय नाहीये. चला चला तुम्ही माझ्या बरोबर, तुम्हालाही कळेल किती मजा येते ते. चला. हो, मी हे सगळं आवरून लगेच येते. अरे नंतर आवरा ना प्लीज. एकदम वहिनीच्या हातचं खाऊन मस्त असं जरा तृप्त झालं आणि सुस्तही. त्यात आईस्क्रीम मागवलंय, एक राऊंड झालाय, आता दुसरा राऊंड चालू आहे, तेच घ्यायला आलोय मी. आणि तुम्ही बघाव तेव्हा काम बहिणीकडे आला पूजेसाठी. जरा तरी एन्जॉय करा. मला ना यातच आनंद मिळतो. दुसऱ्यांना मदत करण्याचा आनंद आहे ना, वेगळाच असतो. काय झालं? असे का बघताय? तुम्ही स्वतःसाठी कधीच काहीच करत नाही ना? म्हणजे मी आजपर्यंत जेवढं तुम्हाला बघितलंय त्यात हेच जाणवलंय की तुम्ही स्वतःसाठी अजिबात जगत नाही, स्वतःची मतं मांडत नाही, स्वतःबद्दल विचार करत नाही. आजच बघा ना, वहिनीसाठी कानातले घेण्यासाठी तुम्ही इतकी मेहनत घेतली आणि नंतर काकूनी सांगितले की ते द्यायचे नाहीत म्हणून तुम्ही काहीच बोललं नाही, गप्प राहिला. तुम्हाला जर ते पटलं नाही तर तुम्ही तुमचं मत ठामपणे मांडलं का नाही? अहो, मला ना वाद घालायला किंवा कोणाचं मन दुखवायला नाही आवडत. आणि स्वतःचं मन दुखवलं गेलं तरी चालेल. असं करून नाही चालत पुष्पांजली. माणसाने स्वतःसाठी तरी असं खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. नेहमीच कोणीतरी तुमच्या मदतीला येईल असं नाहीये. माणूस स्वतःला घडवतो आणि बिघडवतोय, बरोबर ना? आता मान डोलत आहे, उद्या काकू पुन्हा अशा वागल्या ना तर पुन्हा तुम्ही गप्पच राहा. काकू आणि तिच्या घरच्यांनी माझ्यासाठी जे काय केलंय ना, ते मला शब्दात नाही मांडता येणार. त्यांचे खूप उपकार आहेत माझ्यावर. तुम्हाला एक खरं सांगू काय ना, मी स्वतः एक इन्फ्लुएन्सर आहे. लोकांना मी त्यांच्या लाईफ बद्दल टिप्स देतो. तुम्ही कधी कधी असं काहीतरी बोलून जाताना माझीच बोलती बंद होते. तुम्ही ना खरंच
अँटी का? चला आता. कन्फर्म शिंग फुटणार आहेत मला. सॉरी सॉरी, तुम्हाला लागलं नाही ना जोरात? खरंच सॉरी. ओके, एवढ्या दिवसात माझ्या हे कसं लक्षात आलं नाही? लव गुरु प्रीतम, दुसऱ्यांना सल्ले द्यायला फार आवडतं ना तुम्हाला. आता तुलाच सल्ल्यांची गरज लागणार आहे. त्या आगीतून तर वाचलास, पण या आगीत कसा होरपळून निघशील ते बघच. ताई, पूजा अगदी मनासारखी झाली हा. अगदी सागर संगीत, मन प्रसन्न झालं. हो ना, खूप दिवसापासूनची इच्छा होती मनातून. सगळं कसं सुफळ संपूर्ण झालं. देवीचा आशीर्वादही मिळाला. या पूजेच्या धावपळीत ना तुझं तुझ्याकडे दुर्लक्ष झालंय. आता काळजी घे स्वतःची, जरा आराम कर. आता आराम प्रीतमचं लग्न ठरल्यानंतरच. ते तर ठरणार आणि होणार सुद्धा अगदी थाटामाटात. निकिता. हॅलो. नमस्कार मधुराताई, मी वंदना साने बोलते, निकिताची आई. तुम्ही बोलताय? बोला, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे. म्हटलं तुमच्याकडे माझा नंबर असेल नसेल म्हणून निकिताच्या फोनवरून फोन केला. तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची होती. गुड न्यूज? कसली? आत्ताच आमच्या गुरुजींशी बोलणं झालं प्रीतम आणि निकिताच्या साखरपुड्याबद्दल. ते म्हणाले 2 दिवसांनी चांगला मुहूर्त. तुम्हाला तारीख सुटेबल असेल तर प्रीतम आणि निकिताचा साखरपुडा करून टाकूया. मुहूर्त चांगला असेल तर आपण विचार करूया. अरे वा, तुमची तयारी आहे ऐकून बरं वाटलं. काय ना की मी उद्या तुम्हाला फोन करते आणि आपण सविस्तर या विषयावर बोलूया. चालेल ना? ठीक आहे, वाट बघते. वाव, मॉम, आय एम सो हॅपी. फायनली मधुरा आंटी तयार झाल्यात तर. थँक्यू मॉम, थँक्यू सो मच. मॉम, तुला सांगते, आंटींना कन्व्हिन्स करणं ना हा एक मोठा टास्क होता. फायनली म्हणूनच डायरेक्ट त्यांच्याशी बोलून घेतलं. आता आंटी तयार झाल्यात ना, मग काहीच टेन्शन. अगं काय चाललंय तुझं मधुरा? अंजलीला सून म्हणून नक्की करून टाकल्याचं तू आजच सांगितलंस ना मला. आणि आता निकिताच्या आईला काय? अगं थांब 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 ताई, जरा धीर धर. प्रत्येक गोष्टीचा निकाल लगेच लागलाच पाहिजे असं आहे का? नाही ना, थांब जरा. तुला लवकरच कळेल माझ्या मनात काय आहे ते. जे काय करायचंय ना तुझ्या पद्धतीने कर, पण प्रीतमचं लग्न अंजलीशीच व्हायला पाहिजे. अगं अंजली, तू काही बोलायचं होतं का? सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं बहुतेक.
खरं तर मी हा हार परत द्यायला आले होते. हो का? तुला इथं बराच वेळ थांबावं लागलं असेल ना? नाही काकू, मी आत्ताच आले. हो का? छान. बोल, काय काम होतं? तुमचा हार. अगं राहू दे तुझ्याकडे. हा, अहो काही काय मावशी, मी कसा ठेवू हा हार? एकतर आज दिवसभर तुम्ही मला हा हार घालायला दिलात, त्यामुळे मला छान वाटलं, पण मी खरंच नाही ठेवू शकणार. आणि तसंही मी ना पूजा झाल्या झाल्या लगेच देणार होते, पण गडबडीत राहून गेलं. सॉरी मावशी. अगं सॉरी काय, ती म्हणते ते बरोबर आहे. असू दे तुझ्याकडेच, नंतर तो तुलाच घालायचंय ना. मला नाही समजलं. म्हणजे अगं तू आज दिवसभर घातला होतास ना, तुझ्या गळ्यात खूप छान दिसत होता. आणि आता तुझं लग्न होऊन कुठल्या मोठ्या घरी गेलीस तर असे हार घालायची तुला सवय असायला पाहिजे ना. खरं तर सासरी गेल्यावर दागिने घालायची नाही, तर कामाची सवय असायला हवी, असं अक्काई मला नेहमी म्हणते. आणि मला कामाची सवय आहेच तेवढी तू गुणाची. नक्की तुला चांगलं घर मिळणार आहे. मला माहिती आहे, माझी अक्काई माझ्यासाठी एखादं चांगलं घरच शोधेल. आणि मी अगदी डोळे मिटून तिथे राहायला जायला तयार आहे, कारण मी तिचं सगळं ऐकते. आणि तुझी अक्काई माझं सगळं ऐकते. मी तुझ्यासाठी जे घर निवडेन ना, ती तुला तिथेच पाठवेल. कळलं का? हो मावशी, हा हार प्लीज घ्या ना, माझ्याकडे खरंच नको. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. काकू, मी तुमच्या पायाला तेल लावून देऊ का? मी छान मसाज करेन, तुम्हाला नक्की आवडेल. अगं मला माहितीये ते, पण आताच हिने माझ्या पायाला तेल लावलं. आता तू असं कर, तिच्या पायांना तेल लावून दे. चालेल. अगं नको, खरंच नको, राहू दे तुझा. हा, अहो मावशी, देते ना मी मसाज करून, तुम्हाला खरंच बरं वाटेल. बरं. अगं बस, पुरे आता. खरंच खूप छान वाटलं. थँक्यू. येते मी. अशी सेवा करणारी, आज्ञेत राहणारी सून लवकरात लवकर घरी यायची तयारी सुरू कर. ए ताई, आपण ना पुढच्याच आठवड्यात अंजलीच्या घरी जाऊया आणि प्रीतम आणि अंजलीच्या साखरपुड्याची बोलणी करूया. आणि तेव्हाच हा हार तिला दे, कायमचा. चालेल. मग फोन काय, मी प्रीतमला सुद्धा सांगते की तू आंटींशी बोल, कारण आंटी त्याला नाही म्हणणार नाही, नक्कीच ऐकते. मग आपण उद्याच त्यांच्याकडे जाऊयात का? आणि एंगेजमेंट बद्दल सगळं बोलून येऊयात. तसं मी प्रीतमला सुद्धा सांगून ठेवते. एंगेजमेंट करायचं लवकरात लवकर ठरवूच आपण, पण लग्नानंतर तुझ्या सासूबद्दल तुला विशेष अलर्ट राहावं लागणार आहे. निक्स, एक मिनिट, तू काय बोलतीयस? मला काहीच कळत नाहीये.
अगं तुझी होणारी सासू मधुरा ही 4 चौघींसारखी नाहीये. म्हणजे त्या घरात फक्त तिचाच शब्द चालतो. तू तिथे गेल्यावर तिला कंट्रोलमध्ये ठेवणं हा तुझ्यासाठी मोठा टास्क असणार. एकदा की तुला जमलं नाही मग पुढे सगळ्याच गोष्टी सोप्या होत जातील. अक्काई मी आत्ताच तो हार मधुरा मावशींना देऊन आले. बरं केलं. अगं तुला सांगू, मधुरा मावशी तो हार परत घेतच नव्हत्या आणि मीनाक्षी काकू म्हणाल्या की तूच घाल म्हणून. उद्या मोठ्या घरात गेल्यावर सवय असलेली बरी. मी तिच्यासाठी एक मुलगा बघितलाय. आज तो आणि त्याची आई दोघेही येणार. अरे देवा, लाडूसाठी आईंनी मुलगा बघितल्याचं सांगितलं होतं. मी या सगळ्या गडबडीत विसरूनच गेले. ते मुलगा आणि त्याची आई आले होते की नाही, त्यांचं काय झालं काही कळलंच नाही. मी आईंना विचारायचं राहूनच गेलं. अक्काई कुठे हरवलीस? आज आहे ना लाडू, मी तुझ्यासाठी देवीकडे खास काहीतरी मागितले. मी देवीला प्रार्थना केली की माझ्या लाडूला चांगलं स्थळ मिळू दे. तिच्या चेहऱ्यावरचं हे हसू असंच कायम राहू दे. आणि तुला माहिती, देवीच्या कृपेने लवकरच हे असं घडणार आहे. माझी ही इच्छा पूर्ण होणार आहे. आपल्या या घरात आज जेवढा मोठा मांडव घातला होता ना, त्याच्याही पेक्षा मोठा मांडव घालून मी तुझं लग्न थाटामाटात करून देणार आहे. कुणाची नजर नको लागायला. विशू, काय रे? तू झोपतेस का? हे काय आता झोपेलच थोडा वेळ. ऍक्च्युली तुझ्याशी महत्वाचं बोलायचं. हो बोल ना. नाही म्हणजे फक्त तुझ्याशी बोलायचंय, एकटीशी. बर चल. आई, मुद्द्याच बोलतो. तुला आठवतं तू मला म्हणाली होतीस अंजलीसाठी एखादा मुलगा शोध? हो, पण त्याचं काय आता? शोधलाय मी. अंजलीसाठी प्रीतम परफेक्ट आहे. हो ना? अगं म्हणजे बघ ना, तू आणि मावशी बहिणी, मी आणि प्रीतम भाऊ, तुमच्या दोन्ही सुना बहिणी. अगं म्हणजे एव्हरीथिंग इज इन फॅमिली. सगळं किती छान जुळून येईल. आणि आई, काय जोड आहे त्यांचा. एकत्र काय दिसतात, माझीच दृष्ट लागेल. अरे तू अगदी माझ्या मनातलं बोललास. मी आणि तुझी मधुरा मावशी हाच विचार करतोय. हो का? छान, खूप खूप छान. म्हणजे एक्सिलेंट आहे. म्हणजे तुम्ही तर माझ्यापेक्षाही म्हणजे कमाल फास्ट आहात. हो आहोतच. आम्ही अरे पुढचा विचार देखील केलाय. लवकरच तिच्या घरच्यांशी बोलणी पण करणार आहे. सिरियसली? व्हेरी गुड. एक प्रॉब्लेम आहे. काय? निकिता, प्रीतमची गर्लफ्रेंड, अफेअर आहे ना त्यांचं. विशू, हां, प्रीतमच्या सुखासाठी जे जे काय करता येईल ना, ते सगळं आम्ही करू. अगदी त्याच्या आयुष्यातून त्या मुलीला दूर करायचं असेल ना, ते सुद्धा करू. पण आम्ही ठरवलेल्या मुलीशीच प्रीतमचं लग्न होणार.
तुझ्यासाठी जशी काव्यासारखी गुणी मुलगी निवडली ना, तशीच प्रीतमसाठी सुद्धा अंजलीला निवडले. प्रीतमचं लग्न अंजलीशीच होणार ही काळ्या दगडावरची रेघ. मिस्टर इन्फ्लुएन्सर, काव्य वहिनीचं खूप कौतुक आहे ना तुला. लव्ह लाईफ बद्दल गाईड करतोस लोकांना. आता तुझ्या लव्ह लाईफचं काय होणार रे? दुसऱ्यांना ऍडवाइस देतोस, आता माझ्याकडेच ऍडवाइस घ्यायला यायची वेळ येणार आहे तुझ्यावर. थँक्स टू अंजली, ती आल्यामुळेच मी वाचलो. स्वतःचा जीव धोक्यात घालून तू माझ्या प्रीतमचा जीव वाचवलास. आयुष्य त्यासाठी ऋणी राहील तुझी मी. आई, तुला एक मजा सांगू का? मी आज प्रीतम बरोबर एक रील पोस्ट केली होती. त्याला 1000 लाईक्स पण आले आणि माझे फॉलोअर्स पण वाढले. मी त्यांच्याबरोबर आणखी रील करणार. हा, तुझा तो मोबाईल घाल चुलीत. माझं काय चाललंय, तुझं काय चाललंय? आता काय झालं? अजून काय व्हायचं बाकी राहिलंय? प्रीतम पाहिलंच ना, दिवसभर त्या अंजलीच्या मागे मागे करत होता. आणि ती मधुरा सोन्याचा हार दिला अंजलीला. मधुरा सारख्या बाईने ना दया आली म्हणून हार दिला, हे काही मला पटत नाही. काय करतेस? आपल्यासाठी धोक्याची घंटाई लक्षात येते का तुझ्या? मलाच काहीतरी करावं लागणार आहे. नवरे गुरुजींना विचारायला हवं, तुझी पत्रिका दिली होती त्याचं काय झालं. नाहीतर ती मधुरा परस्पर प्रीतमचं दुसऱ्या मुलीशी लग्न लावून दे. आणि मग बस तू रिळा काढत. सुनंदाताई, काय म्हणालात तुम्ही आता? वहिनी प्रीतमसाठी स्थळ शोधते? मी कुठे काय बोलले? काय नाही. हे बघा, माझ्यापासून लपवू नका. मी माझ्या कानांनी ऐकलंय. आत्ता तुम्ही म्हणत होता की वहिनी प्रीतमसाठी दुसऱ्या मुलींचा विचार करते. काय वृंदात आहे तुम्ही? आता तुमच्या घरात काय चाललंय हे तुम्हाला ठाऊक नाही, आणि तुमच्या नजरेतून कुठली गोष्ट सुटली असं झालंय का? आता सरळ सरळ सांगणार आहात का ही काय भानगड आहे? मधुराताई प्रीतमसाठी मुलगी शोधतायत. हो. आणि हे तुम्हाला कोणी सांगितलं? प्रमिलाने. प्रमिला? नवरे गुरुजींची बायको. नमस्कार, मधुराताई आहेत का घरात? नाहीये वहिनी घरात. आपण कोण? मी प्रमिला, नवरे गुरुजी त्यांची बायको. ओळखीची आहे ना ती माझ्या, म्हणून. आणि वृंदाताई, हे तुम्ही मला विचारलत ना म्हणून मी तुम्हाला सांगितलं. नाही तर इकडची गोष्ट तिकडे करायची माझी सवय नाही. चल आवरू. चल येते. हा, OMG, म्हणजे मधुरा वहिनीचं हे असं प्लॅनिंग सुरू आहे. तर ठीक आहे, गेल्या वेळेला मी केलेला वार चुकला, पण आता नाही चुकणार. यावेळी 1 घाव आणि 2 तुकडे. लाडू, आपल्या माणसांमध्ये वेळ कसा निघून जातो ते कळतच नाही. नाही म्हणजे बघ ना, आपल्या घरी पूजा होणार म्हणता म्हणता काल पूजा झाली सुद्धा.
दिवस कुठे निघून गेला काही कळलंच नाही ग. आणि आज मधुरा मावशी, प्रीतम, आई, आशू सगळे आपापल्या घरी गेले. घर अगदी सुनं सुनं वाटतंय आता. हो ना अक्काई. बरं मला पण आता जायला हवं. 2 दिवस इथे थांबून तुझी मदत केली. आता मला दुकानात जायला हवं अक्काई. लाडू, तूही निघून गेलीस ना की घर अगदी रिकामं होईल. पण ठीक आहे, तुलाही जावंच लागेल ना. अगं मी तुझ्याशी गप्पा काय मारत बसले. यांना ऑफिसला जायचंय, त्याची सगळी तयारी करायची आहे. तू मला मदत करतेस का? म्हणजे नंतर गडबड होणार नाही. चाल. हे घे. हा, रुमाल, पाकिट, बॅग राहिली. बॅग बघ ग. ही बघ. आण ना जरा. अगं हळू ना लाडू. अक्काई हे बघ. ज्वेलरीचा बॉक्स वाटतोय. पण यांच्या बॅग मध्ये कसा आला? ब्रेसलेट बघू. किती सुंदर आहे ना. भाऊजींनी तुझ्यासाठी आणलंय वाटतं. पण अक्काई, भाऊजींनी हे तुझ्यासाठी घेतलंय, मग काल तुमच्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी का नाही दिलं? अगं गडबडीत विसरले असतील ते. अगं पण तू म्हणाली होतीस ना की भाऊजींनी गिफ्ट ऑर्डर केलंय आणि ते यायला वेळ लागणार आहे म्हणून. मग हे सोन्याचं ब्रेसलेट? अगं आलं असेल ते कदाचित, आणि त्यांनी मला सांगितलं नसेल. त्यांना मला एकटीला सरप्राईज द्यायचं असेल. अगं तू सोड ना, तुला किती शंका आहे. त्यांनी माझ्यासाठी गिफ्ट आणलंय, हे महत्वाचं नाहीये का? छान आहे ना. मला खूपच आवडलंय. हो ना अक्काई, किती सुंदर आहे. तशी भाऊजींची चॉईस चांगली आहे हा. पण इतकं महागडं गिफ्ट त्यांनी तुझ्यासाठी घेतलंय, कसं काय? तूच बघ आता. नाहीतर इतर वेळी यांच्याबद्दल खूप तक्रारी असतात ना तुझ्या. पण मी सांगत होते तेच खरं ठरलं. त्यांचं खूप प्रेम आहे माझ्या. ते ना मनाने खूप चांगले आहेत ग. अगदी नारळासारखे. म्हणजे वरून स्वभावाने कडक असल्यासारखे दाखवतात फक्त, पण आतून खोबऱ्यासारखे गोड आहेत. पण हा नारळ जरा जास्तच कडक नाहीये का? लाडू, काही बोलतेस तू? सॉरी. पण अक्काई, आज भाऊजींनी माझ्या अक्काईला आवडेल असं काहीतरी केलंय. माझी अक्काई खूप खुश आहे. त्यामुळे ह्या आधीचं सगळं त्यांना माफ. नशीब माझं. पण अक्काई, भाऊजींचं हे सरप्राईज फोडून मी गंमत घालवली ना. म्हणजे त्यांनी डायरेक्ट हा ब्रेसलेट तुझ्या हातात घातला असता, किती छान वाटलं असतं तुला. ठीक आहे ग. त्यांनी माझ्यासाठी हे गिफ्ट आणलंय, हाच किती मोठा आनंद आहे माझ्यासाठी. बरं, आपण एक काम करूया. हे ब्रेसलेट पुन्हा बॉक्समध्ये ठेवूया, कारण त्यांचं हे सरप्राईज
आधीच फुटल्याचं त्यांना कळलं तर त्यांना वाईट वाटेल ना. काव्या, निक्स निक्स मॉम यार काय तू पण किती छान रोमॅन्टिक गाणं ऐकत होते. ऐक तू पण. निक्स सॉरी. जरा रोमॅन्टिक आणि स्वप्नांच्या जगातनं बाहेर ये. आले. बोल. आपण 2 दिवसांनी तुझी एंगेजमेंट करायचं पाहतोय, पण प्रीतमच्या घरच्यांना घाई आहे असं वाटत नाही. अगं त्यांच्याकडनं अजून एकही फोन नाही आला. मॉम तू माझं इतकं टेन्शन का घेतेयस अगं? चिल. काल रात्रीच तुझं मधुरा आंटींशी बोलणं झालंय की नाही? सो टेक इट चिल फील. ओके. मी तुला सांगते कुठल्याही क्षणी त्यांच्याकडनं आपल्याला फोन. हे बघ वाजलाच फोन. मी काय म्हणाले होते तुला? वृंदा तू वृंदा तू का कॉल करत असेल? हाय अत्तू, गुड मॉर्निंग. आज सकाळी सकाळी कॉल केलात तुम्ही? निक्स, मॉम आहे का घरात? मला जरा महत्वाचं बोलायचंय, जरा फोन दे मॉमला. आई? अत्तू आईकडे काय काम काढलं अचानक तुम्ही? ते मी मॉमलाच सांगेन. फोन देतेस का जरा? हो अत्तू, 1 मिनिट. हॅलो. हा बोला वृंदाताई. आज सकाळी सकाळीच फोन केलात, काही विशेष? ऍक्च्युली रात्रीच फोन करणार होते, पण म्हणलं कशाला, उगीच तुम्हाला टेन्शन येणार, तुम्ही रेस्टलेस होणार, त्यापेक्षा सकाळीच करूया. असं काय बोलताय तुम्ही? आम्ही तर प्रीतम आणि निकिताच्या साखरपुड्याबद्दल तुमच्याकडनं काहीतरी कळेल याची वाट पाहतोय. तेच तर. कसं आहे ना वंदनाताई, दरवेळी गोष्टी आपल्या मनासारख्या होतीलच असं नाही ना. माणसानं जास्त पण होपफुल राहू नये हो. प्लीज तुम्ही नीट सांगाल का काय ते? काय झालंय? वंदनाताई, सांगायला जरा ऑड वाटतंय, पण निक्स आता आमच्या घरची सून होणं अवघड वाटतंय हो. काय? टू बी व्हेरी ऑनेस्ट, तुम्ही तिच्यासाठी आता दुसरा मुलगा शोधायला सुरुवात करा. अहो काय चाललंय तुझं? हा, तू माझ्या बॅग मधून हे तू काढलंयस का? हा, माझ्या बॅगला हात का लावलास तू? हा, ते मी भाऊजी अक्काई ना तुमच्या ऑफिसची. विचारलं तुला? प्रत्येक वेळी नवरा बायकोच्या मध्ये यायचं नाही अंजली. अहो खरं तर माझ्या हातून बॅग चुकून खाली पडली आणि त्यातून हे सतत सतत एकमेकींना पाठीशी घालता तुम्ही दोघे. आणि काय ग, दरवेळी नियम, संस्कार, शिस्त या सगळ्या गोष्टी करतेस ना तू? माझ्या बॅगला हात लावताना कुठे गेले शिस्त, कुठे गेले संस्कार, कुठे गेले नियम? भाऊजी अहो अक्काईची काहीच चूक नाही आहे. ती फक्त पूजा संपली आहे ना, पूजेसाठी आली होतीस ना तू. अंताक्षरी संपली आहे, मज्जा वगैरे केली आहे, आता घरी जायचं. हा, मोकळा श्वास दे तुझ्या बहिणीला. अहो आणि तू यापुढे माझ्या बॅगला हात लावायचा नाही.
कुठलंही कारण असो माझ्या बॅगला हात लावायचा नाही. घरी जा. मॉम काय झालं? काय म्हणाली वृंदा तू? ज्याची भीती होती ना तेच झालं. काय झालं एक्झॅक्टली मला सांगशील का? तिकडे प्रीतमच्या लग्नाची तयारी सुरू आहे. अगं ही तर गुड न्यूज आहे मम्मा यार. तू पण ना. पण तुझ्याशी नाही, मग दुसऱ्या कुठल्या तरी मुलीशी. काय बोलतेस? दिस इज इम्पॉसिबल. नेक्स्ट तुला जे इम्पॉसिबल वाटतंय ना तेच प्रीतमच्या आईने पॉसिबल करून दाखवलंय. मॉम तुझं काय चाललंय मग आजपासनं? लग्नाची तयारी, दुसरी मुलगी, ब्ला 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 ब्ला. मस्करी करतेस ना माझी? मी मस्करी करत नाहीये नेक्स्ट. प्रीतमच्या घरच्या सगळ्यांनी तुला ऍक्सेप्ट केलं असं तुला वाटत होतं, पण रियालिटी वेगळीच आहे. कुठेतरी काहीतरी चुकतंय असं मला वाटत होतं, तेच खरं ठरलं. अक्काई, हे काय लगेच कामाला लागले? अगं हो, हे ऑफिसला चाललेत ना, त्यांचा डबा भरतीये. हाताला लागलंय तरी तुला कामच करायची आहेत ना? हो बघितलंय मी मगाच. म्हणून हे फर्स्ट एड घेऊन आले. अगं कशाला? थांब जरा. फार लागलं नाहीये लाडू. थांब अक्काई. हात दे. सॉरी. थांब जरा. तू इथे या दे. अगं आता मला सांग काय काय भरायचंय, मी भरते. बरं, यातल्या पोळ्या भर, भाजी आणि मग ते सॅलड कापून ठेवलं ते भर. चालेल. हे घे. ते सॅलड घे मागे. अक्काई, मगाशी मी काही चुकीचं बोलले का? भाऊजी खूप भडकले, पण मी फक्त इतकंच बोलले की तू चुकून बॅग उघडलीस. अगं त्यांचं सरप्राईज आपण आधीच फोडलं ना, ते आवडलं नसेल त्यांना. आणि माझ्या अक्काईला कोणी विनाकारण काही बोललं ना तर ते मलाही नाही आवडत. मला तुला तेच सांगायचं होतं लाडू. तुला कोणी बोललेलं मलाही नाही आवडत ग. तू नको ना मध्ये पडत जाऊस. काव्या, काव्या, हे तयार झाले वाटतं. तू डबा भर, मी आलेच. त्यांना काही हवं असेल तेव्हा तू लगेच धावत जातेस, पण ते कधी धावतात तुझ्यासाठी?
किती हाका मारायच्या? टिफिन कुठे माझा? हे काय भरून झालाय, मी बंद करून आणतेच लगेच. अजून बंद करायचं बाकी आहे? हा? नवऱ्याचं ऑफिस असतं, रोज तो वेळेवर निघतो हे माहित नाही तुला? नको ते उद्योग करायला तुझ्याकडे भरपूर वेळ असतो, पण नवऱ्याला ऑफिसला जायचंय, वेळेवर निघायचंय, त्याची तयारी करायची, यासाठी अजिबात वेळ नसतो ना तुझ्याकडे. हा? नको येतो डबा. हा? अहो झालाच आहे, घेऊनच जा ना डबा. नकोय म्हटलं ना. तुझ्याकडे खूप कामं आहेत ना. हा? तू एक काम कर ना, का तो डबा तूच खा. मी तुझ्या लाडूलाही भरव. मस्त एन्जॉय करा, पार्टी करा. भाऊजी ऐका ना. तुम्ही असं का वागता अक्काईशी? किती त्रास होतोय तिला. माझ्या केसचा अपमान केलाय तिने, तिला माफी मागावीच लागेल. हात जोडून माफी माग. आत्ताच सुनावलं ना यांनी मला, पण परिणाम शून्य. अशाच चुका करते. माझ्या बॅग मधून तू काढलंस आहे? मुळात माझ्या बॅगला हात का लावलास तू? नवऱ्याचं ऑफिस असतं, रोज तो वेळेवर निघतो हे माहित नाही तुला? तुझ्याकडे खूप कामं आहेत ना. हा? तू एक काम कर ना, का तो डबा तूच खा आणि तुझ्या लाडूलाही भरव. एवढ्या मोठ्या पोस्टवर आहात, शिकलेले आहात, मग अक्काईचा असा अपमान का करता तुम्ही? नक्की कशाबद्दल राग आहे तुम्हाला? आज या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाहीये. अरे प्रीतम, तू काहीच घेतलं नाहीयेस. मी वाटलं. नाही बस बस बस. अरे खा रे. बस पुरे आहे, पुरे पुरे. थोडं थोडं. पण खूप छान फंक्शन झालं ना मावशीकडचं. एकदम मस्त, छान मजा आली. आई, निकिताचा काही फोन आला होता का तुला? नाही, तिची आई म्हणत होती की 2 दिवसांनी चांगला मुहूर्त आहे, एंगेजमेंट करूया का? तुला काय वाटतं? अरे आमची काहीच हरकत नाहीये. मी फक्त जाऊन गुरुजींशी बोलते आणि मग करूया की तुझा साखरपुडा. आई, यू आर द सुपर कूल मॉम. आय लव्ह यू. माझं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे. पण साखरपुडा नक्की निकिताशीच होणार आहे ना? वाव, पोहे बघू दादा. काय चिरंजीव, मी काय ऐकतोय? तुमच्या आयुष्यात अजून एखादी गर्लफ्रेंड आहे की काय गुरु? तू बाबा काही काय आत्या, तू पण काही बोलते. मी तर असं ऐकलं की वहिनीने तुझ्यासाठी दुसरी मुलगी शोधायला सांगितले गुरुजींना. अगं
काहीतरीच काय बडबडतेस? प्रीतम आणि निकिताचं एकमेकांवर प्रेम आहे हे माहिती आहे मधुराला. मग हे माहित असताना कशाला सांगेल ती गुरुजींना असं? आता वहिनीच्या डोक्यात नेमकं काय चाललंय हे आपल्याला काय माहित दादा? काय ग बहिणी, असं का सांगितलं असशील तू गुरुजींना? आत्या प्लीज स्टॉप इट यार. आई का असं सांगेल? आई तू सांगितलं ती खोटं बोलते म्हणून. अरे मी भाऊ का? थांब मी बघतो. अरे नको, तू बस, मी बघ. छान झालंय तू. आंटी मला तुमच्याशी अर्जंट काहीतरी बोलायचं. असं का बोल? माझ्या बॅग मधून तू काढलास? मुळात माझ्या बॅगला हात का लावलास? यापुढे माझ्या बॅगला हात लावायचा नाही. कुठलंही कारण असो माझ्या बॅगला हात लावायचा नाही. हे इतके का चिडले असते? उत्साहाच्या भरात यांचं सरप्राईज फोडलं, त्याचाच राग आला असणार आहे. लाडू आणि मलाही भान राहिलं नाही. काव्या, हं? काय करतेस का तू? नाही, काही नाही, बोला ना. अगं अंजली कुठे आहे? घरी गेली का? नाही नाही, न सांगता नाही जाणार. असेल ना. मी तिला मुद्दाम थांबवून घेतलं होतं. त्याच्या मागे काहीतरी कारण असेल ना. तुमचं काही काम होतं का? खूप महत्वाचं काम होतं. अगं मला तुझ्याशी आणि तिच्याशी तिच्या लग्नाबद्दल बोलायचं होतं. आई, खरं तर मला सुद्धा तुमच्याशी त्याच विषयावर बोलायचं होतं. तुम्ही म्हणाला होतात ना, तुम्ही बघितलेला मुलगा पूजेत येणार आहे. तो आला होता का काल? त्यांनी आपल्या लाडूला बघितलं? त्याला त्याच्या घरच्यांना आपली लाडू आवडली का? हो हो, त्याच बद्दल मला बोलायचंय. पण ती कुठे? तिचा पत्ताच नाहीये. तिला फोन कर बघू, बोलून घे. हा, मग दोघींशी एकत्र बोलेन मी. ठीक आहे, फोन कर तिला. हो हो, लगेच. कुठे गेली लाडू? फोन का उचलत नाहीये? मिक्स काय झालंय? तू इकडे काय करत आणि काय झालंय काय तुला? प्रीतम, अरे तुझी आई जे काही वागली आहे ना त्यामुळे रेस्टलेस झाली आहे मी. आंटी, हो, सगळ्यात जास्त विश्वास या घरात मी तुमच्यावर ठेवला होता आणि तुम्हीच माझ्याशी असं वागलात. मिक्स काय बोलतेस तू आईशी? मी एवढं काय झालंय तुला चिडायला? तू आधी शांत हो. शांत हो? प्रीतम, अरे कशी शांत हो? सांग ना मला, कशी शांत हो मी? इथे आंटी तुझ्या लग्नासाठी दुसरी मुलगी शोधताय.